अनंत दीक्षित स्मृती समितीच्या वतीनं पहिला अनंत दीक्षित स्मृती पुरस्कार ज्येष्ठ संपादक कुमार केतकर तर मोहन मस्कर स्मृती पुरस्कार व्यंगचित्रकार आलोक निरंतर यांना शाहू स्मारक भवनात खासदार शाहू छत्रपती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी पुरस्काराला उत्तर देताना कुमार केतकर यांनी प्रसार माध्यमांच्या विश्वासार्हतेवर परखड मत व्यक्त केलं। भारत पाकिस्तान दरम्यान झालेल्या हल्ल्याचं वार्तांकन करताना अनेक वृत्तवाहिन्यांनी खातरजमा न करता बातम्यांना प्रसिद्धी दिली, त्यामुळे प्रसार माध्यमांच्या विश्वासार्हतेवर शंका उपस्थित केली जात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। सध्याची सामाजिक परिस्थिती पाहता स्वतःची सदसद विवेकबुद्धी वापरून पत्रकारांनी जागरूकपणे काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। सोशल मीडियावर येणारी माहिती कोणतीही खातरजमा न करता मध्यमवर्गीयांकडून ग्राह्य धरली जाते, हे दुर्दैवी आहे। देशात सध्या मध्यमवर्गीय समाज हाच केंद्रबिंदू असून त्यांना सुबत्तेची सूज आल्यानं विचारधारा पूर्णतः संपली आहे। मध्यमवर्गीयांना झालेल्या अल्झायमर आजारातून बाहेर काढणं हेच पत्रकारितेसमोरील मोठं आव्हान असेल, असं कुमार केतकर यांनी सांगितलं। समोर आहे ते बघायचं आणि त्याच्यावरती प्रतिक्रिया द्यायची। त्यांना त्याच्यावर प्रश्न पण सुचत नाहीत किंवा असं कसं होऊ शकेल, इस्लामाबादवरती झेंडा फडकवलाय, लाहोर पडले, कसं काय होऊ शकेल असा साधा प्रश्नही ते विचारत नाहीत। तेच लोक सोशल मीडियावर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवतात आणि तो फॉरवर्ड करतात, कारण यांच्या जीवनातला जीवनरस सगळा शोषून गेलेला आहे। कारण यांच्याकडे आत्ता आर्थिक स्थिती आहे, घर आहे, मुलं अमेरिकेत असतील किंवा बंगलोर हैदराबाद कुठेतरी असतील, पण मुलं पण सुस्थितीत आहेत, सुना सुस्थितीत आहेत, कदाचित दोघांना नोकरी आहे, त्यांना काही मला अडचण आली, त्या दोघांना अडचण आली तर त्यांना पैसे मिळणार आहेत, त्यांची अडचण काही चालू राहणार नाही, त्यांना मिळणार, सगळ्या अडचणी निवारण होणार अडचणीचं। गेल्या काही वर्षांपासून देशभरात सुरू असलेल्या धार्मिक वादावर त्यांनी भाष्य केलं। दहशतवाद म्हणजे इस्लामिक असा अपप्रचार केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं। यातून हिंदू मुस्लिम असा धार्मिक वाद पसरवून लोकांची डोकी भडकवली जात असल्याचं त्यांनी नमूद केलं। पण मनातला त्यांचा मुस्लिम द्वेष हा पाहिला की आपल्याला तो पाहून किंवा तो ऐकून अंगावर काटा येतो, इतका त्यांचा मुस्लिम द्वेष असतो। ते सहज असं बोलून टाकतात, काही नाही, ते सगळ्यांना मारून टाकले पाहिजे आणि मग काय पुढे काय पाकिस्तानने संपवून टाकलं पाहिजे। आत्ता परवा ज्या वेळेला पहिला बॉम्ब हल्ला झाला तेव्हा तुम्ही किती व्हॉट्सअप पाहिले, मला आता ते व्यवसायानिमित्ताने पाहायला लागतात की काय काय चाललंय। सगळ्या लोकांनी काही लोकांनी असे मेसेज केले की अजून 15 दिवसांनी नकाशावरती पाकिस्तान दिसणारच नाही। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी ज्येष्ठ संपादक अनंत दीक्षित यांनी आपल्या लिखाणातून समाजाला दिशा दिल्याचं सांगितलं। दीक्षित यांच्यासारखे पत्रकार समाजात निर्माण होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी अनंत दीक्षित यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून आपली समाजात एक वेगळी ओळख निर्माण केली होती। लेखणीच्या माध्यमातून त्यांनी आपली कर्तृत्वाची छाप उमटवली होती, असं सांगितलं। डीप फेकच्या जमान्यात माध्यमांनी विश्वासार्हता जपणं ही आता काळाची गरज असल्याचंही आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। आजच्या जमान्यामध्ये पूर्वी एक म्हण होती की खरं आणि खोटं यामध्ये 4 बोटाचं अंतर आहे, कारण की आपण जे बघतो ते खरं आणि ऐकतो ते खरं असं पूर्वी म्हण होती। परंतु आता केतकर साहेब डीप फेकच्या जमान्यात काय खरं काय खोटं हे आता येणाऱ्या व्हिडिओजमधून सुद्धा कळत नाही की हा खरा व्हिडिओ आहे का खोटा व्हिडिओ आहे। आणि अशा या काळामध्ये पत्रकारिता जपणं, ज्याचा उल्लेख जोरमारे साहेबांनी केला, 4था स्तंभ आहे असं आम्ही म्हणतो, परंतु आहे का हा प्रश्न विचारण्याची गरज खऱ्या अर्थानं निर्माण झाली। खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी ज्येष्ठ संपादक अनंत दीक्षित यांनी जे सत्य आहे ते मांडण्याचं काम आपल्या लिखाणातून केलं। आता जग बदललं आहे, जे योग्य आणि खरं आहे ते माध्यमांनी समाजासमोर आणण्याचं काम केलं पाहिजे, असं सांगितलं। लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणून समाजाला पत्रकारांनी योग्य दिशा द्यावी। लोकशाही बळकट करण्यासाठी पत्रकारांनी आपल्या लेखणीचा वापर करावा, असं आवाहन खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी केलं। व्यंगचित्रकार आलोक निरंतर यांनी व्यंगचित्र म्हणजे जे दिसतं त्याचं प्रतिबिंब, कॉमेडी केली की लोकांना आवडत नाही, पण एखादा विषय गंभीरपणे मांडला की लोक त्यावर हसतात, ही आजची स्थिती असल्याचं सांगितलं।
माजी आमदार उल्हास पवार, ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनीही मनोगत व्यक्त केली। यावेळी ज्येष्ठ पत्रकार सम्राट फडणवीस, आदिनाथ चव्हाण, धनंजय बिजले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।